बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरीमध्ये शेतामध्ये काढणीला आलेल्या कांद्याचं पावसानं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली, मात्र कुणीही बांधावरती फिरकलं नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे। अवकाळी पावसानं वाशिममध्ये शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलाय। एकतर अवकाळीनं काढून ठेवलेल्या पिकाचं तर नुकसान झालं, भुईमुगाला जमिनीतच अंकुर फुटलेले आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये परिपक्व झालेल्या भुईमुग काढण्यास उशीर झाल्यानं जमिनीतच शेंगांना अंकुर फुटू लागले। बुलढाणा जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा 56 गावांना फटका बसलेल्या पावसाचं प्रमाण वाढलं असून खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झालाय। त्याचबरोबर उन्हाळी पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा बसलाय। सिन्नर तालुक्यातील शेती पिकांना वादळी वारा आणि पावसाचा मोठा फटका बसलाय। वीज पडून एकाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यामध्ये 5 दिवसांमध्ये अवकाळीचा चौथा बळी आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये काल वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली। त्याचा सर्वाधिक फटका पवनी तालुक्यातील पहिला शेती पिकाला बसलेला आहे। वादळी वाऱ्यानं कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरमधील भात पीक अक्षरशः भुईसपाट झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे।